विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये रिकार्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत किंवा तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत जो आहे तो पाहू. रिकार्डोज कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. तर हा सिद्धांत पाहत असताना आपण दोन भागामध्ये हा सिद्धांत बघू, कारण सिद्धांत थोडा मोठा आहे आणि त्यामुळे तुम्हाला एकाच वेळी तो सिद्धांत बघणे अवघड होईल. तर आपण दोन भागामध्ये हा सिद्धांत शिकणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण प्रस्तावना, सिद्धांताची गृहीत आणि उत्पादन खर्चातील ज्या तीन प्रकारच्या भिन्नता आहे, उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता, उत्पादन खर्चातील समान भिन्नता आणि उत्पादन खर्चातील तुलनात्मक भिन्नता. तर यापैकी पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार आपण या पहिल्या भागामध्ये पाहू आणि नंतरचे दोन प्रकार आणि टीका दुसऱ्या भागामध्ये पाहू. तर आपण रिकार्डोचा जो तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताला सुरुवात करताना सुरुवातीला आपण थोडी प्रस्तावना पाहू की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे जी सिद्धांत आहेत ते वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आपल्याला दिसतात. परंतु या सर्व सिद्धांतांमध्ये रिकार्डोचा जो सिद्धांत आहे या रिकार्डोच्या सिद्धांताचं एक विशेष महत्त्व आहे किंवा रिकार्डोचा सिद्धांत जो आहे त्याला एक शास्त्रीय स्वरूपाची बैठक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो, याचं आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मूलभूत तत्व काय आहे ते तत्व आपल्याला त्यांनी सांगितलेलं दिसतं. रिकार्डो नंतर सैद्धांतिक स्वरूपाचा रिकार्डोचा सिद्धांत मांडल्यानंतर मग हॅबरलर आहे, जे मिल आहे, टॉसिंग आहे, ओहोलिन आहे, यांनी सुद्धा रिकार्डोचा जो खंड सिद्धांत आहे, रिकार्डोचा जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आहे, तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत, त्याला आधुनिक स्वरूप देण्याचं काम केल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. तर आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मूलभूत जे तत्व आहे ते तत्व यांनी सांगितलं की दोन देशांमध्ये असलेला उत्पादन खर्चातील फरकामुळे, दोन देशांमध्ये असलेल्या उत्पादन खर्चातील जो फरक आहे त्या फरकामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होत असतो. रिकार्डोने हा सिद्धांत मांडत असताना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मूलभूत तत्वामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होण्यामागचं कारण सांगितलं की उत्पादन खर्चातील भिन्नता आणि सोबतच दोन देशांमध्ये वस्तूंचा जो विनिमय दर आहे तो कसा निश्चित होतो याचं सुद्धा शास्त्रीय स्वरूपाचं विवेचन जे आहे ते विवेचन रिकार्डोने या सिद्धांतामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता सिद्धांताची मांडणी करत असताना हा सिद्धांत त्यांनी ज्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे तो ग्रंथ आहे प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन. प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ त्यांनी 1817 मध्ये लिहिला. हा ग्रंथ त्यांनी 1817 मध्ये लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी हा जो सिद्धांत आहे तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत मांडलेला आहे. कोणता ग्रंथ? प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन हा जो 1817 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये रिकार्डोनी तुलनात्मक उत्पादन खर्चाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर आपण बघितलं की हॅबरलर आहे, टॉसिंग आहे, ओहोलिन आहे, जे मिल आहे, या अर्थशास्त्रज्ञांनी मग या सिद्धांताला एक आधुनिक स्वरूप जे आहे ते आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर हा सिद्धांत मांडत असताना आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होण्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की दोन देशांमध्ये असलेली उत्पादन खर्चातील जी भिन्नता आहे, दोन देशांमध्ये असलेली उत्पादन खर्चातील जी भिन्नता आहे, उत्पादन खर्चाचा जो फरक आहे त्या फरकामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो असं मत सिद्धांत मांडताना रिकार्डो यांनी घेतलेलं दिसून येतं. आता हा सिद्धांत मांडत असताना काही गृहीते जी आहे ती काही गृहीते सुद्धा रिकार्डोने घेतलेली आपल्याला दिसतात.
तर ती गृहिते आपण सुरुवातीला पाहू आणि मग सिद्धांताची जी मांडणी आहे किंवा सिद्धांताचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण आपण पाहू. तर सिद्धांताची त्यांनी जी 10 गृहिते मांडली त्या गृहितांचा आपण या ठिकाणी पहिले आज चर्चा करू. त्यातलं पहिलं जे गृहीत आहे, रिकार्डोनी हा जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत मांडत असताना पहिलं जे गृहीत आहे 2 देश आणि 2च वस्तू. रिकार्डोनी सिद्धांत मांडत असताना पहिलं जे गृहीत घेतलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किती देश असतात? 2च देश असतात आणि वस्तू किती असतात? 2च वस्तू असतात. हे गृहीत धरून हा सिद्धांत मांडलेला आहे. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक देश असतात आणि अनेक वस्तूंचा व्यापार, आयात आणि निर्यात विषयक जो व्यापार आहे होत असतो. परंतु रिकार्डोनी सिद्धांत मांडत असताना किती वस्तू? 2च वस्तू आणि 2च देश जे आहे ते गृहीत धरलेले दिसून येतात. त्यानंतर दुसरं गृहीत आहे की केवळ श्रम परिव्ययाचे गृहीत. म्हणजे रिकार्डोने उत्पादन खर्चाचं जे मापन केलेलं आहे ते उत्पादन खर्चाचं मापन करत असताना कशाच्या सहाय्याने केलं? श्रमाच्या सहाय्याने केलं. आपण पाहतो की उत्पादन खर्च हा कशाच्या मध्ये मोजला जातो? वास्तविक पाहता पैशामध्ये मोजला जात असतो. परंतु रिकार्डोनी सिद्धांत मांडत असताना श्रम परिव्ययाचं गृहीत घेतलेलं आहे किंवा उत्पादन खर्चाचं जे मापन केलेलं आहे ते मापन कशाच्या सहाय्याने केलेलं आहे? श्रमाच्या सहाय्याने केलेलं आहे. म्हणून दुसरं गृहीत आहे केवळ श्रम परिव्ययाचं काय केलं त्यांनी गृहीत घेतलेलं दिसून येतं. त्यानंतर तिसरं गृहीत आहे मुक्त व्यापाराचे गृहीत. व्यापार कसा असतो? मुक्त व्यापार असतो. फ्री ट्रेड आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आयातीवर कुठल्याही प्रकारचे बंधन नाही, निर्यातीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही, असं बंधनापासून मुक्त असलेला व्यापार, त्या व्यापाराला आपण बंधनमुक्त व्यापार किंवा त्यालाच आपण मुक्त व्यापार जो आहे तो मुक्त व्यापार सिद्धांत मांडताना गृहीत घेतलेला दिसून येतो. त्यानंतर वाहतूक खर्चाचा अभाव. वाहतूक खर्च जो आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो वाहतूक खर्च आहे तो वाहतूक खर्च येत नाही किंवा वाहतूक खर्चाचा अभाव जो आहे तो अभाव सुद्धा गृहीत धरलेला आहे. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण बघितलं की जो वाहतूक खर्च जो आहे तो वाहतूक खर्च खूप जास्त येतो. कारण आपण अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची जेव्हा तुलना शिकलो तेव्हा आपण पाहिलं की अंतर्गत व्यापारामध्ये येणारा वाहतूक खर्च कमी असतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये येणारा वाहतूक खर्च कसा असतो? जास्त असतो. परंतु सिद्धांत मांडत असताना गृहीतांमध्ये रिकार्डोने गृहीत घेतलेला आहे की वाहतूक खर्च जो आहे त्या वाहतूक खर्चाचा काय असतो? अभाव असतो. वाहतूक खर्च त्यांनी विचारात घेतलेला दिसत नाही. त्यानंतर स्थिर उत्पत्ती नियमाचे गृहीत. आपण उत्पत्ती नियमाचे 3 प्रकार शिकलो. आपण बदलत्या प्रमाणाचा नियम जेव्हा शिकलो तेव्हा 3 उत्पत्ती नियमाचा आपण एकत्रित अभ्यास केलेला आहे. सुरुवातीला वर्धी उत्पत्ती नियम, मग मध्यंतरीच्या काळामध्ये स्थिर उत्पत्ती नियम आणि नंतर घटता किंवा ऱ्हासमान उत्पत्ती नियम, आर्हास्य उत्पत्ती नियम जो आहे तो आपण शिकलो. तर या 3 पैकी कोणता उत्पत्ती नियम? स्थिर उत्पत्ती नियम जो आहे त्या स्थिर उत्पत्ती नियमाचं गृहीत रिकार्डोनी उत्पादन खर्चाचा सिद्धांत जो मांडलेला आहे तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत त्यासाठी गृहीत घेतलेला आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून स्थिर उत्पत्ती नियमाचं गृहीत सुद्धा सिद्धांताचं महत्वाचं गृहीत आहे. त्यानंतर सर्व श्रमिकांची कार्यक्षमता समान असते. सर्व श्रमिकांची कार्यक्षमता कशी असते? समान असते असंही गृहीत घेतलेलं आहे. वास्तविक पाहता आपण पाहतो की श्रमिकांमध्ये सुद्धा गुणभिन्नता असते. सर्व श्रमिक हे सारख्या गुणवैशिष्ट्यांचे नसतात किंवा सर्व श्रमिकांमध्ये सारखी गुणवैशिष्ट्ये नसतात. कोणाची कार्यक्षमता जास्त असते, कोणाची कार्यक्षमता कमी असते. प्रत्येकामध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये जी आहे ती सुद्धा कशी असतात? वेगळी असतात. परंतु सिद्धांत मांडत असताना गृहीतांमध्ये मात्र रिकार्डोने काय गृहीत घेतलेलं आहे की सर्व श्रमिकांची कार्यक्षमता कशी असते? समान असते. प्रत्यक्षामध्ये मात्र सर्व श्रमिकांची कार्यक्षमता ही समान पाहायला मिळत नाही. त्यानंतर उत्पादन घटकांची गतिशीलता. उत्पादन घटकांची जी गतिशीलता आहे तर उत्पादन घटकांच्या गतिशीलतेमध्ये त्याने घेतलेलं आहे की देशातल्या देशात उत्पादनाचे जे घटक असतात, देशातल्या देशामध्ये उत्पादनाचे जे घटक असतात ते गतिशील असतात. परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र ही जी गतिशीलता आहे ही गतिशीलता कमी असल्याचं दिसून येते. हे सुद्धा गृहीत
सिद्धांत मांडण्यासाठी रिकार्डोने घेतल्याचं दिसून येतं. त्यानंतर सुवर्ण प्रमाप पद्धती, आंतरराष्ट्रीय व्यापार ज्या दोन देशांमध्ये होतो त्या दोन्ही देशांमध्ये काय असते, सुवर्ण प्रमाप पद्धती असते. सुवर्णाच्या आयात आणि निर्यातीवर, सुवर्णाची जी आयात निर्यात आहे त्या आयात निर्यातीवर जे काही व्यवहार आहे ते व्यवहार केले जात असतात. म्हणजे सोन्याच्या आयात निर्यातीवर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे व्यवहार आहे ते अवलंबून असतात असंही गृहीत घेतलेलं आहे. त्यानंतर दीर्घ काळाचा गृहीत, सिद्धांत मांडत असताना रिकार्डोनी कोणता कालावधी गृहीत घेतलेला आहे, दीर्घ कालावधी जो आहे तो दीर्घ कालावधी गृहीत घेतलेला आहे. आणि शेवटचा आहे की स्थिर आर्थिक परिस्थिती, ज्या दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो त्या दोन्ही देशांमध्ये आर्थिक जी स्थिती आहे, आर्थिक जी परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थिती कशी असते, स्थिर असते. हे सुद्धा गृहीत सिद्धांत मांडताना रिकार्डो यांनी घेतल्याचं दिसून येते. अशा पद्धतीने रिकार्डोनी त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत मांडत असताना ही सर्व गृहीते घेतलेली आहे. दोन देश दोनच वस्तू, केवळ श्रम परिव्ययाचं गृहीत, मुक्त व्यापाराचं गृहीत, वाहतूक खर्चाचा अभाव दर्शविलेला आहे, स्थिर उत्पत्ती नियम घेतलेला आहे. त्यानंतर सर्व श्रमिकांची कार्यक्षमता कशी असते, समान असते, उत्पादन घटकांची गतिशीलता, सुवर्ण प्रमाप पद्धती, दीर्घकाळाचं गृहीत आणि सर्व देशांमध्ये आर्थिक जी परिस्थिती आहे, म्हणजे ज्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो त्या दोन देशांमध्ये आर्थिक स्थिती जी आहे ती कशी असते, आर्थिक स्थिती स्थिर स्वरूपाची असते. हे सुद्धा गृहीत सिद्धांतासाठी घेतलेलं दिसून येतं. तर ही झाली सिद्धांताची गृहीते. आता ज्यावेळी सिद्धांताची त्यांनी मांडणी केली किंवा जेव्हा त्यांनी सिद्धांताचं स्पष्टीकरण केलं तेव्हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी उत्पादन खर्चातील जी काही भिन्नता आहे त्या उत्पादन खर्चातील भिन्नतेचे 3 प्रकार सांगितलेले आहे. उत्पादन खर्चातील भिन्नतेचे 3 प्रकार सांगितलेले आहे. ते 3ही प्रकार आपल्याला शिकायचे आहे. उत्पादन खर्चातील भिन्नतेचे जे प्रकार आहे त्या प्रकारांमध्ये 3 प्रकार जे आहे ते 3 प्रकार आपल्याला शिकायचे आहे. त्यातला पहिला आहे उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता. उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता. त्यानंतर दुसरा प्रकार आहे उत्पादन खर्चातील समान भिन्नता. उत्पादन खर्चातील दुसरा प्रकार आहे उत्पादन खर्चातील समान भिन्नता. उत्पादन खर्चामधील कोणती भिन्नता आहे, समान भिन्नता. आणि तिसरा प्रकार आहे उत्पादन खर्चातील तुलनात्मक भिन्नता. उत्पादन खर्चामधील तुलनात्मक भिन्नता. तर असे 3 प्रकार उत्पादन खर्चातील भिन्नतेचे त्यांनी सांगितलेले आहे. उत्पादन खर्चातील भिन्नतेचे 3 प्रकार. एक आहे उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता, दुसरा प्रकार आहे उत्पादन खर्चातील समान भिन्नता आणि तिसरा प्रकार आहे उत्पादन खर्चातील तुलनात्मक भिन्नता. तर आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना उत्पादन खर्चामध्ये भिन्नता असेल तरच आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो. आपण पाहतो की जेव्हा दोन वेगळ्या वस्तूचं उत्पादन करतो तर अशा वेळी आपल्याला लक्षात येतं की एखाद्या वस्तूच्या संदर्भामध्ये एखाद्या देशामध्ये असलेलं जे वातावरण आहे किंवा उत्पादनासाठी असलेली जी परिस्थिती आहे ही अतिशय अनुकूल स्वरूपाची असते. आणि मग जर अनुकूल स्वरूपाची परिस्थिती त्या देशामध्ये असेल आणि त्याच वस्तूचं उत्पादन करत असताना ब देशामध्ये मात्र तेवढी फेवरेबल कंडिशन नसेल किंवा तेवढी अनुकूल परिस्थिती नसेल तर अशा वेळी काय होतं की समजा एक वस्तू आहे, अ ही वस्तू आहे आणि अ या वस्तूचं उत्पादन करत असताना 2 देश अ वस्तूचं उत्पादन करतात. ब देशामध्ये अ वस्तूचं उत्पादन होतं आणि त देशामध्येही अ वस्तूचं उत्पादन होतं. जर अवस्तू उत्पादित होत असताना ब देशामध्ये अवस्तूच्या उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असेल आणि अवस्तूच्या उत्पादनासाठी क देशाचं वातावरण कसं असेल, प्रतिकूल असेल किंवा ब इतकं फेवरेबल नसेल तर अशा वेळी काय होईल की उत्पादन खर्च कोणत्या देशामध्ये कमी राहील. उत्पादन खर्च जो आहे हा उत्पादन खर्च साहजिकच अनुकूल वातावरण ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये कमी राहील. तर या देशामध्ये उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च कसा असेल, जास्त असेल. म्हणजे 2 देशामध्ये असलेले जे
वातावरण आहे किंवा दोन देशामध्ये असलेले ज्या कंडिशन्स आहेत फेवरेबल, त्याच्यामध्ये ब देशामध्ये अनुकूल आहे तर क देशाला ती प्रतिकूल आहे. म्हणून अ वस्तूचं उत्पादन कोणता देश मोठ्या प्रमाणावर करेल, तो ब वस्तूच्या उत्पादनामध्ये श्रम विभागणी करेल, विशेषीकरण करेल आणि मोठ्या प्रमाणावर काय करेल, वस्तूंचं उत्पादन करेल. आणि जी अतिरिक्त मात्रा आहे ती अतिरिक्त मात्रा कोणत्या देशाला, क देशाला तो निर्यात करेल है ना. आणि क देशामध्ये जी वस्तू उत्पादित होते कमी उत्पादन खर्चामध्ये, त्या वस्तूची आपल्या देशामध्ये काय करेल, आयात करेल. कारण जरी अ वस्तूच्या संदर्भामध्ये क देशाचं वातावरण प्रतिकूल असलं तरी सुद्धा दुसऱ्या वस्तूच्या संदर्भामध्ये अ देशाचं वातावरण कसं असेल, अनुकूल असेल. तर अशा वेळी मग हे दोन्ही देश एकमेकांसोबत आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापार च्या अटी शर्ती नेमून व्यापार जो आहे तो व्यापार करतील. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना उत्पादन खर्चामध्ये असलेली जी फरक आहे, उत्पादन खर्चामधली जी भिन्नता आहे, त्या भिन्नतेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होते. तर आपण आता सुरुवातीला पाहू उत्पादन खर्चातील कोणती भिन्नता, उत्पादन खर्चातील जी निरपेक्ष भिन्नता आहे त्या निरपेक्ष भिन्नतेचं आपण सुरुवातीला उदाहरण पाहू. उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नतेचं उदाहरण. तर उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता जी आहे ती पाहत असताना आपण उदाहरणाच्या साहाय्याने उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता कशा पद्धतीची असते ते बघू. या ठिकाणी उत्पादन जे घेतलेलं आहे ते उत्पादन क्विंटल मध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहू की दोन देश आहे, देशामध्ये आपण दोन देश घेतले. याच्यामध्ये पहिला जो देश आपण घेतलेला आहे तो आहे भारत आणि दुसरा देश आपण घेऊ चीन. तर या दोन देशामध्ये समजा व्यापार होतो आहे. तर या दोन देशामध्ये व्यापार होत असताना जो श्रम परिव्यय आहे, श्रम परिव्यय म्हणजे श्रमाच्या साह्याने येणारा जो उत्पादन खर्च आहे हा दोन्ही देशामधला सारखाच आहे. म्हणजे दोन्ही देशामध्ये जर समान भूमीच्या तुकड्यावर समान मात्रा खर्च केल्या तर इथे सुद्धा क्ष मात्रा खर्च केल्या, इथे सुद्धा किती मात्रा खर्च केल्या, क्ष मात्रा ज्या त्या खर्च केल्या. म्हणजे भारतामध्ये तेवढ्याच जमिनीवर क्ष मात्रा खर्च केल्या, चीन मध्ये सुद्धा तेवढ्याच जमिनीवर किती मात्रा खर्च केल्या, क्ष मात्रा ज्या आहेत त्या खर्च केल्या. तर जे उत्पादन आहे ते उत्पादन ज्या वस्तूंचं उत्पादन होतं त्यामध्ये दोन वस्तू आपण या ठिकाणी घेणार आहोत. एक आहे गहू आणि दुसरी आहे कापूस. दोन वस्तूंचं उत्पादन आपण घेऊ. गव्हाचं उत्पादन किती आणि कापसाचं उत्पादन किती. जर भारतामध्ये क्ष मात्रा खर्च घातल्या तर गव्हाचं जे उत्पादन होतं ते होतं 20 क्विंटल. किती क्विंटल होतं, 20 क्विंटल. आणि कापूस जो होतो तो होतो 10 क्विंटल. कापूस किती होतो, 10 क्विंटल होतो. आता या दोन्ही मधला जो विनिमय दर आहे, अंतर्गत विनिमय दर म्हणजे भारतामध्ये जर आपण विनिमय दर काढला या दोन्हीचा तर तो कसा येईल, तो 20ला 10, 20ला 10 म्हणजे कसा येईल तो 2:1. 2 क्विंटल गव्हाला 1 क्विंटल कापूस. हे गहू आणि कापसाचं काय आहे, विनिमयाचा दर आहे. देशात किंवा देशांतर्गत भारतामध्ये जर गहू आणि कापसाचा विनिमय दर विचारला तर तो विनिमय दर कसा आहे, 2:1 असा आहे. आता आपण बघू की चीन मध्ये सुद्धा तेवढाच उत्पादन खर्च जो आहे तेवढाच उत्पादन खर्च लावला तर गहू आणि कापसाचं वस्तुतः गहू आणि कापसाचं जे उत्पादन होतं ते कशा पद्धतीने होतं. तर चीन मध्ये तेवढ्याच भूमीच्या तुकड्यावर क्ष मात्रा जर खर्च केल्या तर गव्हाचं उत्पादन होतं 10 क्विंटल. गव्हाचं उत्पादन किती होतं, 10 क्विंटल होतं. आणि कापसाचं जे उत्पादन होतं हे होतं 20 क्विंटल. हे किती होतं, 20 क्विंटल. आता चीन मध्ये जो अंतर्गत विनिमय दर आहे कशा कशाचा, गहू आणि कापसाचा, तो 10ला 20 म्हणजे 1ला 2. 10ला 20 म्हणजे 1ला 2. 10 एका 10, 10 दुने 20 म्हणजे 1ला 2. विनिमय दर जो आहे चीन मधला गहू आणि कापसाचा तो 1:2 आहे. भारतामधला तो कसा आहे, 2:1 असा आहे. म्हणजे विनिमय दरामध्ये कोणती भिन्नता आहे, अशी जर भिन्नता असेल विनिमय दरात तर तिला म्हणतात विनिमय दरामधली कोणती भिन्नता, निरपेक्ष भिन्नता. कोणती भिन्नता आहे ती विनिमय दरातली निरपेक्ष भिन्नता आहे. आता आपण बघू की अशी जर निरपेक्ष भिन्नता असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो का.
अशी जर निरपेक्ष भिन्नता असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो का, हा प्रश्न आपण पाहू. तर आपण सुरुवातीला बघू की जर भारतामध्ये तेवढ्याच जमिनीच्या तुकड्यावर श्रम भांडवलाच्या क्षमात्रा लावल्या तर गव्हाचं उत्पादन 20 क्विंटल होते आहे आणि कापसाचं उत्पादन 10 क्विंटल होते आहे. विनिमय दर 2:1 आहे. चीनमध्ये जर तेवढ्याच मात्रा लावल्या श्रम परिव्ययाच्या तर गव्हाचं उत्पादन 10 क्विंटल होते आहे आणि कापसाचं 20 क्विंटल होते आहे. चीनमध्ये गहू आणि कापसाचा विनिमय दर आहे 1:2 असा आहे. आता जर आपण वर बघितलं तर भारतामध्ये या दोन वस्तूंच्या संदर्भामध्ये गहू आणि कापसाच्या उत्पादनापैकी कोणत्या वस्तूच्या उत्पादना संदर्भात भारताची कंडिशन किंवा भारताची जी स्थिती आहे ती अनुकूल आहे. तर आपण सहज उत्तर देऊ की गहू आणि कापूस म्हणजे सारखाच उत्पादन खर्च जर गव्हावरही लावला, सारखाच जमिनीचा तुकडा आहे, सारखाच उत्पादन खर्च आहे, तर तरी सुद्धा गव्हाचं उत्पादन कसं होते आहे भारतामध्ये जास्त होते आहे आणि कापसाचं उत्पादन कसं होते आहे तुलनेने कमी होते आहे. आता आपण चीनमध्ये पाहू. चीनमध्ये सुद्धा तेवढ्याच जमिनीच्या तुकड्यावर तेवढ्याच श्रमाच्या मात्रा खर्च केल्या. तर या दोन पैकी गहू आणि कापूस या दोन पैकी कोणत्या वस्तूचं उत्पादन जास्त होते आहे, तर आपण पाहू कापसाचं उत्पादन कसं होते आहे जास्त होते आहे. मग आपण एक उदाहरण घेऊ की भारताची कंडिशन कोणत्या वस्तूच्या संदर्भात जास्त अनुकूल आहे, तर गव्हाच्या संदर्भामध्ये अनुकूल जास्त आहे. चीनची जी कंडिशन आहे परिस्थिती आहे ती कोणत्या वस्तूच्या उत्पादनाच्या संदर्भात जास्त अनुकूल आहे, तर ती कापसाच्या उत्पादना संदर्भात कशी आहे अनुकूल स्वरूपाची आहे. अशा वेळी भारत काय करेल, भारत या क्षमात्रा कापसाच्या उत्पादनावर खर्च करण्यापेक्षा कशावर खर्च करेल, तो गव्हाच्या उत्पादनावर खर्च करेल आणि गव्हाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर करेल. कारण गव्हाचा उत्पादन खर्च भारतामध्ये कमी आहे, गव्हासाठी असणारं वातावरण जे आहे ते अनुकूल आहे. तर अशा वेळी श्रम विभागणी विशेषीकरणाचं तत्व अवलंबून आणि परिस्थिती जी आहे अनुकूल तिचा फायदा घेऊन भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गव्हाचं उत्पादन केलं जाईल. आता चायनामध्ये कशाचं उत्पादन किंवा चीनमध्ये कशाचं उत्पादन केलं जाईल, तर फेवरेबल कंडिशन जी आहे चीनमध्ये ती आहे कापसाच्या उत्पादनाच्या संदर्भात. तर चीन हा कशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करेल, क्षमात्रा तो गव्हाच्या उत्पादनावर खर्च करण्यापेक्षा कशावर खर्च करेल, कापसाच्या उत्पादन खर्च करेल आणि कापसाचं उत्पादन कसं करेल मोठ्या प्रमाणावर करेल. आणि आता या दोन देशामध्ये पहा आंतरराष्ट्रीय व्यापार होईल. भारत काय करेल, गव्हाचं उत्पादन जास्त करेल आणि गव्हाची काय करेल निर्यात करेल. भारत कशाची निर्यात करेल, गव्हाचं उत्पादन करेल आणि गव्हाची जी निर्यात आहे ती गव्हाची निर्यात करेल. काय करेल, गव्हाची निर्यात करेल किंवा गहू निर्यात करेल. कोणाला निर्यात करेल, चीनला. भारत गव्हाची निर्यात करेल, कोणाला करेल, चीनला. चीन काय करेल की कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करेल आणि कशाची निर्यात करेल, कापसाची निर्यात करेल. पहा कशाची निर्यात करेल, कापसाची निर्यात करेल. कोण करेल कापसाची निर्यात, चीन करेल. म्हणजे भारत गव्हाची निर्यात करेल कुठे, चीनला. चीन कापसाची निर्यात करेल भारताला. म्हणजेच काय की भारताने गव्हाची निर्यात केली चीनला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये चीनकडून कशाची आयात केली, कापसाची आयात केली. तर चीननी कशाची निर्यात केली, कापसाची निर्यात केली भारताला आणि भारताकडून काय आयात केला, गहू आयात केला. कारण दोन्ही देशामध्ये असलेला जो उत्पादन खर्च आहे तो कसा आहे वेगवेगळा आहे. या ठिकाणी भारतामध्ये गव्हाचा उत्पादन खर्च कमी आहे, चीनमध्ये कापसाचा उत्पादन खर्च कमी आहे. अशा वेळी या दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होईल. भारत गव्हाची निर्यात करेल चीनला आणि त्या मोबदल्यामध्ये कापसाची काय करेल, आयात करेल. तर चीन कापसाची निर्यात करेल भारताला, त्या बदल्यामध्ये गव्हाची काय करेल, तो आयात करेल. या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन्ही देशाचा काय आहे, फायदा आहे. या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन्ही देशाचा काय आहे, फायदा आहे. कारण भारताला 20 क्विंटलच्या मोबदल्यामध्ये 10 क्विंटल पेक्षा जास्त कापूस मिळेल आणि चीनला
20 क्विंटल कापसाच्या मोबदल्यामध्ये 10 क्विंटल पेक्षा जास्त काय मिळेल? गहू मिळेल. कारण देशामध्ये किती मिळते आहे? 20 क्विंटल कापसाच्या मोबदल्यात 10 क्विंटल गहू मिळते आहे. जेव्हा व्यापार अटी ठरतील तेव्हा चीन 20 क्विंटल कापसाच्या मोबदल्यामध्ये 10 क्विंटल पेक्षा जास्त गहू मागेल आणि ते भारताला परवडेल सुद्धा. आणि त्यामुळे या व्यापारामध्ये दोन्ही देशाचा काय असेल? फायदा असेल. आणि म्हणून ज्यावेळी कोणती भिन्नता असते उत्पादन खर्चामध्ये? निरपेक्ष भिन्नता असते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुरुवात होते. तर त्यासाठी आपण पाहिलं की उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नतेचं आपण उदाहरण या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी पहिला जो भाग होता आपला उत्पादन खर्चाचा जो सिद्धांत आहे रिकार्डोचा, त्याचा आपण पहिला भाग जो आहे त्या भागामध्ये आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय व्यापार का होतो, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं तत्व कोणतं आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत मांडत असताना तुलनात्मक उत्पादन खर्च सिद्धांत मांडत असताना रिकार्डोने जी गृहीते घेतलेली आहे ती गृहीते आपण या ठिकाणी पाहिली. आणि त्यानंतर उत्पादन खर्चातील 3 ज्या भिन्नता आहे त्यातला पहिली जी भिन्नता उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता, त्या निरपेक्ष भिन्नतेचं आपण जे उदाहरण आहे ते उदाहरण या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी पहिला जो भाग आपण सिद्धांताचा पाहणार होतो तो आपला इथे कंप्लीट झाला. पुढच्या भागामध्ये आपण उत्पादन खर्चातील समान भिन्नता आणि उत्पादन खर्चातील तुलनात्मक भिन्नता आणि सिद्धांतावरील ज्या टीका आहे त्या टीका बघू. आणि इथे आता थांबू.